एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर एक्झामला फक्त 7 दिवस बाकी आहेत आणि अजून रिव्हिजन बाकी आहे. डोंट पॅनिक, फॉलो दिस स्ट्रॅटर्जी. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे सायली आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 7 days इम्पॉर्टंट स्ट्रॅटर्जी टू क्रॅक एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम 2026. काय करायचं आहे या 7 दिवसात आणि काय करायचं नाहीये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो चलो विदाउट एनी फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ टुडेज व्हिडिओ. तर स्टुडंट्स, आता आपण बघूयात डे वाईज तुम्हाला काय काय करायचं आहे या 7 दिवसात. डे 1, you have to study pharmacology because most of the marks, most of the questions will be belong to the pharmacology. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, क्लासिफिकेशन आणि साईड इफेक्ट ह्या 3 गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आपण चॅनलवर पण जे एमसीक्यूज बघितले त्याच्यामध्ये तेच आहे की मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे, साईड इफेक्ट्स काय आहे आणि क्लासिफिकेशन ऑफ ड्रग काय आहे आणि ऍडिशनल पॉइंट की कोणतं ड्रग कोणत्या डिसीज साठी यूज करतो, कोणती थेरपी कोणती मेथड आपण यूज करतो एक स्पेसिफिक डिसीज साठी. नेक्स्ट आहे डे 2, you have to study pharmaceutics. In this you will study dosage form, then formulation and important concept like novel drug delivery system वर काही थोडेफार रीड करा तुम्ही आणि तुमचं फार्मसी प्रॅक्टिस वर. नेक्स्ट डे 3, you have to study pharmaceutical chemistry and biochemistry. Pharmaceutical chemistry related to the PA क्वेश्चन्स मी चॅनलवर टाकलेले आहेत आणि बायोकेमिस्ट्री रिलेटेड मी टाकणार आहे. याच्यातले बेसिक कन्सेप्टच वाचायचे आहेत केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री मधले, त्याच्यामध्ये काही इन डिटेल जास्त विचारले जाणार नाही. नेक्स्ट इन डे 4, you have to do previous year question paper and mock test आणि याच्यावर अनालिसिस करायचं आहे तुम्हाला. 2 मॉक टेस्ट मॉर्निंगला सॉल्व्ह करा आणि त्याचंच अनालिसिस इव्हिनिंगला करा. मग तुम्हाला अजून क्लिअर होईल की कोणते टॉपिक तुम्ही विसरताय, कोणते टॉपिक तुम्हाला रिकॉल करायची गरज आहे, परत रीड करायची गरज आहे. लाईक तुम्ही क्लासिफिकेशन वगैरे बघितलं तर ते सारखं वाचावं लागतं त्यासाठी. तर स्टुडंट्स, डे 5 ला मोस्ट इम्पॉर्टंट हाय वेटेज सब्जेक्ट आपल्याला करायचा आहे, दॅट इज फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. आणि त्यातलं पण इम्पॉर्टंटली आपल्याला करायचे ड्रग शेड्यूल्स ऍक्ट, रोल्स ऑफ DI, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ड्रग इन्स्पेक्टर आणि त्याबरोबर एक मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे. नेक्स्ट डे 6, you have to do pharmacology tables. का जास्त फार्माकोलॉजी आणि फार्मास्युटिक्स आणि ज्युरिस्प्रुडन्स वाचायचं आहे? कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं तर फार्माकोलॉजीचे जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. अँड देन क्लासिफिकेशन प्लस विथ 1 मॉक टेस्ट आपल्याला द्यायची आहे. नेक्स्ट डे 7, you should get a proper 7 hours of a sleep. Don't panic and prepare your all documents like your Aadhaar card, hall ticket and passport size photos. अजून काय पाहिजे आहे ते मी जेव्हा तुमचे हॉल तिकीट रिलीज होतील तेव्हा तो व्हिडिओ बनवणार आहे. सो डोंट वरी, स्पेसिफिक कोणते डॉक्युमेंट न्यायचेत हे मी तेव्हा सांगेन. नेक्स्ट एक्झाम डे ला काय करायचंय? वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, मेडिटेट, मस्त मेडिटेट करा. थोडंफार काही वाचायचं असेल तर वाचा, नाहीतर तसंच एक्झामला जा. तुम्ही इतके दिवस स्टडी केलेला आहे. तर स्टुडंट्स, ही स्ट्रॅटर्जी जर तुम्ही फॉलो केली नेक्स्ट 7 डेजला तर ही तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे एक्झामसाठी. तुमचे मार्क्स पण वाढणार आहे आणि तुमचं क्वालिफाय व्हायचे चान्सेस पण वाढणार आहेत, सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत. सो स्टुडंट्स, नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल की काय पूर्ण पेपरची स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, कसा पेपर सॉल्व्ह करायचा आहे, तर कमेंट बिलो, वी वॉन्ट दॅट व्हिडिओ. मी नेक्स्ट व्हिडिओ तो घेऊन येईल. तो चलो, बाय, टेक केअर अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. स्टडी हार्ड.